सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहे, ते एकत्रितच राहावे अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना. सर वॉर रूम राज्याने स्थापन केलेली आहे. एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नार्थ्याचं बोलू आपण, काय राजकारण. सर टॅरिफ प्लॅन नंतर राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे. राज्यातली एकंदरीत देशातल्या पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफसाठी, काय तयारी आहे? असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता, वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेस करता जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे. 100 रिफॉर्म्स करायचा आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे, लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत, आपले जे उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे. याकरता राज्य म्हणून जे करता येईल ते आम्ही करणार. मनोज जरांगे पुण्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे, मंडळांना SOP दिलेले आहेत, मंडळांसोबत ते SOP ते पाळतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे, मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे. त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर नंतर जी काही व्हल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स घ्या त्या घेतल्या. स्वदेशीचा प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं पाहायला मिळतं. त्या पद्धतीने ऑपरेशन सिंधू आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. ही खरोखर अतिशय आनंदाची